हेलो। हेलो। हाँ मालिक। हाँ अरे मालिक वो थोड़ा सा गलती हो गई। आता या दादांकडे जी गलती झाली ती तर लई मोठी झाली, पण अशीच गलती आपल्याकडनं बायोच्या पेपरला होऊ नये म्हणून जे सांगतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या. मागच्या 3 वर्षांचा क्वेश्चन पेपर जर बघाल तर मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस, लॉज ऑफ इनहेरिटन्स, ट्रान्सलेशन याच्यावरती काहीच प्रश्न पडलेले नाहीये. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. खरंच त्याच्या व्यतिरिक्त हार्टचं स्ट्रक्चर, ब्रेन, ईसीजी, इयरचं स्ट्रक्चर ह्याच्यावरती पण काहीच प्रश्न पडलेले नाहीयेत. सेरेबेलमचा पडला तर फक्त एक बस. मजाक आहे क्या? मजाक नाही करत आहे भाई, खरंच बोलतोय. रिपीट रेटचं जर म्हणाल तर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, पीसीआर, वॉटरचं ऍब्झॉर्प्शन, ट्रान्सपिरेशन हे तर नेहमीचे ठरलेले प्रश्न आहे, नेहमीच येतात. सच्ची म्हणजे एकदम सच्ची. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांचं अनालिसिस केलेलं आहे. 3 वर्षांच्या क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित अनालिसिस केलं आहे. बायोनिक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती जायचं आणि 3ही वर्षांच्या अनालिसिसचे व्हिडिओ व्यवस्थित बघून काढायचे. आणि बायोनिक्स अकॅडमीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरायचं नाही. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.